काय चाललंय मंडळी, मी तुमचा लाडका भाऊ सिद्धार्थ. कसे आहेत सगळे? मला माझे सगळे मजेत असणार. गुड मॉर्निंग ऑल गाईज. हा माझा फुल डे ब्लॉग असेल अँड तयारी नाही दाखवू शकलो का, पण मी रश मध्ये होतो, मी खूप घाईत होतो. मला माझाच आवरायला खूप वेळ लागतो. मला जायचंय ठाण्याला अँड जस्ट ट्रेन आली आहे वाशीची, तर ही पकडून जाणार मी कुर्ला. बाकीचं सगळं बोलणं ट्रेनमध्ये बसल्यावर करूया, पण ऑलरेडी मी लेट आहे. मला ठाण्याला जायचे रिहर्सल साठी. खाली मी जावा आहे. नाईस. पहिल्यांदा ट्रेन खाली भेटली, मोकळी भेटली आपल्याला. फील गुड. मिस्टेक आहे की झुंबा फक्त लाइटिंग सॉंगवर केला जातो आणि जिथे मी चाललोय ते शुभम सर जे ओनर आहेत, तर त्यांच्या नावाने शुभम सर त्यांनी क्रिएट केलंय. ते फक्त बॉलिवूड सॉंग वरती आपण करतो आणि जे झुंबा असं प्रॉपर झुंबा, झिंग झुंबा, प्रोफेशनल झुंबा, ते फक्त लाइटिंग सॉंग मध्ये होतो. तर ते शिकायला जातो मी तिथे. एवढं लांब ट्रॅव्हल करून जातो आणि आज सॅटर्डे 20 डिसेंबर, या सॅटर्डेचा क्लास पण असतो. तो मला 5च्या अगोदर वडायला रिटर्न यायचं, बिकॉज माझा क्लास पण आहे. तो प्रयत्न करूया आजचा दिवस पूर्ण दाखवायचा तुम्हाला, जेवढं जमेल तेवढं दाखवायचा प्रयत्न करेल. तुमचं काम आहे ब्लॉग पूर्ण स्टार्ट टू एंड बघायचं, तर त्यावेळेसच मजा येणार तुम्हाला. अँड लास्ट ब्लॉग तुम्ही बघितला असेल, त्यावेळी मी लाईक सीट केले माझ्या भावाचा आणि मम्मीच्या युनिव्हर्सिटीचा ब्लॉग 19 डिसेंबर. आणि सेकंड डे हा पण फुल डे ब्लॉग आहे. प्रयत्न करेल सगळ्या गोष्टी बघा. आज पाय थोडं दुखत आहे, मला ऑलरेडी उशीर पण झालाय. जाऊया आणि पोचूया कुर्ल्यामध्ये. कुर्ला स्टेशन आता येणार आहे. कुर्ला स्टेशन मध्ये कदाचित माझा आवाज जाईल की नाही, बिकॉज माईक साथ सोडतोय माझी. रश ऍक्च्युली आज खरंच कमी आहे, बिकॉज आज दुपारची वेळ आहे म्हणून. 11:15 वाजले आताशी, सो म्हणून गर्दी मला कमी वाटते. कमीच आहे ऑलमोस्ट. प्रेमाने उतरू आपण आणि प्रेमाने लोकांना चढू पण देऊ. आजचा मला असा दिवस वाटतं की खूप मोठा राहणार, बिकॉज सकाळी सगळ्या ब्लॉग चालू केला अँड खूप हेक्टिक शेड्यूल आहे आज. माझ्यासाठी पण चॅलेंजिंग आहे. माईक हातामध्येच पकडायला लागेल, बिकॉज मी आता नोटीस केलं की शर्टला मी अटॅच करतोय ना, तर आवाज कमी येतोय आणि आजूबाजूलाच जास्त आवाज येतोय. तर मी आता माईकला पण चॅलेंज केलं, तोंडातच माईक टाकेल मी. माझा आवाज आलाच पाहिजे, माझा जास्त, लोकांचा कमी आला पाहिजे. ठाण्याला चाललोय शुभोन्साय शिकायला आणि रिहर्सल्स पण आहेत. ऍक्च्युली 28 डिसेंबरला फंक्शन आहे तिथे ठाण्यामध्ये खूप मोठा, सो त्यासाठी प्रिपेअर करायचं आहे आणि तिथे मी पण परफॉर्म करणार आहे. सो ते पण तुम्हाला बघायला भेटेल. त्याचीच रिहर्सलसाठी चाललोय मी. मला ट्रॅव्हलिंग बोरिंग नाही वाटत, फक्त एवढं आहे ना की येता जाता लोक वाईब चांगले दिले पाहिजे. तर कधी कधी लोक एवढं असं घाण चेहरा बनवतात ना, तर मला बोरिंग फील होतं. हेडफोन लावतो आणि गाणे ऐकतो, मला काही फरक नाही पडत आजूबाजूला काय चाललंय. आपलं फोकस ठेवायचं म्युझिक. माझं रिलेशन खूप मोठं आहे. आता कल्याणची गाडी लागली आहे 1 नंबर प्लॅटफॉर्मला. आज ट्रेन पूर्ण मोकळी आहे, पूर्णपणे मोकळी आहे. वाव, पहिल्यांदा हिस्ट्री जेव्हापासून मी ट्रॅव्हलिंग करतोय, पहिल्यांदा मला ट्रेन मोकळी भेटली, ते पण कल्याणची साईडची ट्रेन. वाव, माझी जर्नी ट्रॅव्हलिंग खूप मस्त जाणार. सो एन्जॉय करूया. वाटलं नव्हतं एवढ्या लवकर पोहोचेल, पण आज दुपारची वेळ होती आणि गर्दी कमी होती, तर लवकर ठाण्यामध्ये पोहोचून येतं. मला ना एवढं बोरिंग वाटतं ना 30 to 40 मिनिट्स ट्रॅव्हल करणं. थँक्यू. मी पण खूप पुढे आलोय. मागे जाऊया, बिकॉज इकडनं मला पण माहित नाही. तिकडनं जातो ना, तिकडून रिक्षा लवकर भेटते, खूप फिरून जायला लागेल. स्टँड आहे, मला वाटतं मला ते ऑपोजिट साईडने रिक्षा भेटतात. वाटतं मला या साईडने जायला लागेल. थंडगार वातावरण आहे. आमच्या वडाळ्यामध्ये खूप गरम होतं, तर ठाण्या साईडला थंडगार वातावरण. तिथे उतरतो ना मी, 3 to 5 मिनिट्स वॉकिंग आहे. खूप इथं ट्रॅफिक आहे, सगळे रिक्षा 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 रिक्षा.
रिक्षा भेटली आहे तो कंजक्शन मध्ये. दादा हे पकडशील असं. थँक्यू सो मच दादा आपने हेल्प किया. रिक्षावाले दादा जाऊया आपण. काय बोलताय. आपलं लाईफस्टाईल ब्लॉग जे आपण करतो दिवसभरात ते दाखवायचं. आनंद नगर गोड बंदर रोड दादा. जाऊया. 35 to 45 मिनिट्स लॉंग आहे खूप आणि ट्रॅफिक असलं तर जास्त वेळ लागतो. सो प्रवास एन्जॉय करूया आपण. जाताना थोडस एनर्जी फील होते, येताना मला आळस येतो. मला तेच टेन्शन आलं. मला त्यानंतर क्लासेस पण घ्यायचे माझे बॅक टू बॅक 3 to 4 बॅचेस घ्यायचेत मला वडाळ्या जाऊन. तेवढे एनर्जी मला सेव्ह करायचे. डीजे मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही कोणता पण माईक घ्या. तुम्ही 700 रुपयाचा घ्या, ₹1,00,000 माईक घ्या, पण डिजिटेकचा हा माईक घेऊ नका. याचे डिटेल्स मी शेअर करेल तुम्हाला. याची कंपनी दावा करते की नॉईज कॅन्सलेशन आहे, पण आता लेटेस्ट म्हणजे किती मला त्रास होता. आता आम्ही एवढं आम्ही सगळे चॅट्स केले, रिक्षावाले दादा पण होते, सगळे आम्ही बोललो, तेवढं चर्चा केली आणि आवाजच आला नाही. बघा असं आहे. अरे हे माईक घेतलाय मी 2,500चा. सुरुवातीला चांगला चालला 1 महिना, एकदम मस्त आवाज. म्हणजे आजूबाजूचा हे काय म्हणतात की तुम्ही हा माईक वापरला ना, तुम्ही माझ्या बाजूला बसला तुमचा पण आवाज नाही ना, फक्त माझाच येणार मी बोलतोय तर. आणि माझं कमी, आजूबाजूचा जास्त आवाज येतोय. कधीतरी येत पण नाही आवाज. किती त्रास होता. आता मी 2,500चा घेतला तर परत पण नाही करू शकत बघा. आणि एवढी फेमस कंपनी आहे. 2025 आता संपणार आहे 11 दिवसांनी. सो 225 मध्ये जेवढे ब्लॉग मी शूट करेल, प्रयत्न करेल की 31 डिसेंबरच्या अगोदर पोस्ट करू. थोडं मला एनर्जी द्या आणि मी प्रयत्न करेल. 2025 मध्ये खूप काही गोष्टी शिकवल्या. मला हे शिकवलं की हसून सगळ्या गोष्टी फेस करायच्या. असं गरजेचं नाही की मी पण माणूस नाही, बरोबर की नाही. मी पण माणूस आहे असं मी तुमच्या ब्लॉग मध्ये हसून नेहमी बोलतो याचा अर्थ नाही की माझे दिवस खराब जात नाही. फेस करायचं आपल्याला हसत. माझे ब्लॉग्स तुम्ही बघताय, मला असं वाटलं पाहिजे की माझी एनर्जी तुमच्याकडे जावं म्हणून मी नेहमी हसतो, पॉझिटिव्ह बोलतो, हसत खेळत राहतो. एन्जॉय करा. लाईफ खूप छोटी आहे. कोणाला वाईट बोलू नका. आपण जसं बोलणार तसं आपल्याला समोरचा व्यक्ती रिस्पॉन्स देणार. आपण चांगलं बोलणार, समोरचा व्यक्ती चांगलंच बोलणार. हेच नेहमी बोला. हे मी ब्लॉग साठी नाही बोलत, माझ्या अराउंड जेवढे पण लोक ते पण या गोष्टी ऍग्री करतील की मी कसं आहे ॲज अ नेचर. म्हणून मी ब्लॉग स्टार्ट केला. बिकॉज मला असं वाटतंय की आहेत काय गोष्टी स्पेशल लकी जे मला सगळ्यात वेगळं बनवतात. बिकॉज मला माहिती माझ्यासारखं कोण नाहीये, मला बनायचं पण नाही कोणासारखं. मी वेगळं आहे. अजून 20 मिनिटं लागणार. ऍक्च्युली रिक्षावाले दादा बोलताय की हे मोठे टेम्पोस वगैरे आहेत ना, हे सोडल्यामुळे उशीर झालाय. तेवढा उरतो अजून ट्रॅफिक मध्ये. अँड दुसरी गोष्ट इथं मेट्रोचं काम चाललंय म्हणून, नाहीतर अप्रॉक्स 20 मिनिट्स इनाफ आहेत पोहोचायला. म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतो तर आपल्याला मराठी बोलायचा गर्व पाहिजे आपल्याला. आणि कशासाठी आपण दुसरी भाषा बोलायची. जर आपण आपल्या महाराष्ट्रात मराठीने बोलणार तर कुठली भाषा बोलणार. हे मुस्लिम हिंदू हे सर्व साईडला, आपल्या भाषेचा आपल्याला गर्व पाहिजे. बरोबर आहे ना. आता दुसऱ्या राज्यामध्ये जाणार तर ते त्यांची भाषा बोलतात. आपल्या राज्यात आपण कशाला हे करायचं. बिंदास मराठी बोला आणि मन खोलून बोला. मला पण मी पण थोडं शॉक झालो. पण माझे पण फ्रेंड्स आहेत, मुस्लिम आहेत, साऊथ इंडियन आहेत, त्यांना पण मराठी येते. दादा एक मस्त गोष्ट बोलले की महाराष्ट्रात राहतो तर मराठी भाषा आलीच पाहिजे आणि अभिमान पाहिजे आपल्या मराठी भाषेचा. कारण दुसऱ्या सिटीमध्ये कसं ते लोक त्यांच्या भाषेचा अभिमान करतो, म्हणून आपल्या भाषेचा अभिमान करायचा आणि हसत खेळत राहायचं, सगळ्यांशी बोलत राहायचं. आज बघा रिक्षावाले दादा आहेत, हे 2 पॅसेंजर आहेत माझ्यासोबत. हे पण यांचा पण पॉईंट तो आहे की सगळ्यांसोबत बोलत राहायचं. सगळ्यांना टेन्शन आहे, बरोबर की नाही. हा, हसत खेळत राहायचं, बोलत राहायचं. आणि ताण घेऊन काय ताण कमी होणार का. सगळ्यांना रिक्षावाल्याला पण टेन्शन आहे, बिझनेसमॅनला पण टेन्शन आहे. असा केला बोला बस. लाईफ छोटी आहे, मजा घ्या तिथं. सगळ्यांना टेन्शन. आता बघा आमचा प्रवास फक्त 30-35 मिनिटाचा आहे, पण आता जेव्हा 30-35 मिनिटांमध्ये आम्ही किती काय गोष्टी शेअर केल्या. सो हेच ह्युमन नेचर असतं. माणुसकी बघूनच होते, माणसाला बघून. सो बोलत राहा, हसत खेळत राहा. ब्लॉग माझा पूर्ण बघा. दादा चाललेत दोघं. मला मस्त वाटलं तुमच्यासोबत बोलून. बाय. सावकाश जा. हा सावकाश. तुम्हाला इथे जायचंय आतमध्ये, इथे या सिग्नलला उतरणार. दादा मस्त वाटलं.
आता चाललो दादा, बाय. मस्त वाटतं तुमच्यासोबत बोलून. एक नंबर. तुमच्याशी पण बोलून चांगला वाटला. असंच खेळत राहा आणि लोकांना पण हसवा. थँक्यू सो मच दादा. लाईक करा दादांना. थँक्यू सो मच दादा. थँक्यू. बाय. सो क्रॉस करूया, आपल्याला त्या साईडला जायचंय. शुभोंजाय स्टुडिओ. म्हटलं याचं जायचं वे कसं आहे, हा ब्रिज जातो ना इन्क्लाइन पोर्शन, हा इन्क्लाइन पोर्शन इथून जायचं असं पोर्शन आहे. एनर्जी आहे, असा एनर्जी आहे. आय डोंट नो, रात्री मला वाटतं झोपलो चांगला, कालचा दिवस चांगला गेला म्हणून मस्त एनर्जी आहे अजून माझ्यामध्ये. हे पार्किंग लॉट आहे. कडक बोलते ना बरोबर. इकडनं आपल्याला असं जायचं. मला खूप उशीर झालेला, बिकॉज मला 5 वाजता क्लासला पोचायचं आहे. व्हिडिओ शूट केले, रिहर्सल्स केले, सरप्राईज आहेत. सो मी जास्त गोष्टी ब्लॉग मध्ये आत्ता शेअर नाही करू शकत. त्यासाठी तुम्हाला 1 वीकचा टाइम वेट करायला लागेल, 1 वीक तरी वेट करायला लागेल. वेळ असेल तर घरी जाणार, बिकॉज मी काय खाल्लं नाही. एवढी भूक पण नाही लागली, पण वेळ भेटला तर घरी जायला लागेल, बिकॉज मला RX घेऊन जायचं आहे. RXचीच मला ट्रॅव्हलिंग इझी पडणार. आता मला वॉकिंगला खूप वेळ लागेल. बस गणेशनगरचा क्लासचा जवळ आहे, बट एंटाफिलचा हाफ अन आवर लांब आहे. हाफ अन आवर वॉक करणं किंवा टाइम वेस्ट होईल. सो म्हणून मला घरी जायचं आहे. ॲक्च्युली 3:52ची ट्रेन आहे, बट टाइमवर ट्रेन येणार नाही. अँड मम्मीला कॉल केलेला मी, मम्मीला सांगितलंय जेवण बनवायला, बिकॉज तेवढाच मला वेळ भेटेल. आणि मी क्लास शिफ्ट केलाय, 5:30चा केलाय क्लास, 5चा नाही केलाय, 5:30चा ठेवलाय, बिकॉज तेवढीच मला रेस्ट भेटेल जेवायला. आपण माझे 3 बॅचेस बॅक टू बॅक असते, तर मला रेस्ट बिलकुल नाही भेटणार. हा, पण मला वड्या आल्यावर काहीतरी मस्तच वाटतं. ऍक्च्युली मला ट्रेनमध्ये झोप येत होती, पण वडायला आलो ना एकदम फ्रेश फील होत आहे. हे असा व्ह्यू बघून, वाव. पास्ता, मम्मी आणि माझी आई एका फोनवर माझ्यासाठी जेवण बनवतात. आय एम रिअली थँकफुल की अशी मम्मी आणि मला अशी आई भेटली. बिकॉज मी कधी कधी 12 वाजतात, 1 वाजतात, कधी कधी मी मम्मीकडे येतो तर आई तिकडून जेवण घेऊन येते, आईकडे असतो तर मम्मी जेवण घेऊन येते. एका फोनवर नेहमी जेवण बनवतात. असं सपोर्ट फील गुड, असे शब्द नाही, मस्त वाटतं.
आज झाला माझा 3 बॅचेस होते. एक गणेशनगरचं 5 to 6 अँड सेकंड एंटाफिल 6:30 to 7:30 अँड 7:30 to 8:30 झुंबा. 2 क्लास डान्सचे आणि 1 क्लास झुंबाचे. सो ज्या कोणी मिस झाला असेल, ज्या कोणाला अजून करायचं असेल ॲडमिशन, DM मी या फन. आणि आज मी फक्त एकच बॅच शूट करू शकलो बिकॉज सेकंड अँड फर्स्ट बॅच, थर्ड अँड फर्स्ट बॅचमध्ये मी जास्त शूट करू शकलो नव्हतं. सो कसं वाटलं ब्लॉग कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. स्टे टू स्टेप. तुमचं काम काय? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा. ब्लॉग पूर्ण बघा. स्टार्टिंग पार्ट बघा, मिडल पार्ट बघा, एंडिंग पार्ट बघा, पूर्ण बघा, सारखं बघा. तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. स्टेप इज स्टेप अप.